अनेक ठिकाणी कमी झाल्यासारखं पाहायला मिळाले, पण अनेक ठिकाणी तो पडला देखील आहे. आता अवघे 48 तासच बाकी आहे हा पाऊस खानदेशमधनं आणि विदर्भातमधनं निष्क्रिय व्हायला सुरुवात होणार आहे. 4 तारखेला सुद्धा वातावरण खराबच आहे. उद्याच्या तारखेबद्दलही आपण पहिले बोलूयात. मागील 5-6 दिवसापासून जी काही 5 आणि 6 तारीख आपण सांगतो आहे, त्याच तारखेला महाराष्ट्र पावसाच्या तडाख्यातून मोकळा होणार आहे. आणि 5-6 तारखेलाच मोकळा होताच एक दिवस वातावरण थोडं शांत राहून लगेच थंडीला देखील सुरुवात होणार आहे. याबद्दलही आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केलेला आहे आणि दिलेली माहिती सर्वांना विनंती आहे कमेंट करण्याऐवजी ती शेवटपर्यंत जर पाहिली तर अजूनही समजते. ठीक आहे, तर चला आपण आता पुढच्या उद्याच्या अपडेटकडे वळूयात. म्हणजे 4 नोव्हेंबर पावसाची परिस्थिती, पावसासारखं वातावरण कुठल्या जिल्ह्यांमध्ये राहू शकतं. सकाळपासूनच पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, नांदेड पट्टा, इकडे जळगाव, धुळे, नंदुरबार पट्ट्यामध्ये ढगाळलेली परिस्थिती असणार आहे. इकडे भोकरदन, जाफराबाद, बुलढाणा जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर, नांदेड पट्टे, सोलापूर, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा हा उद्या वातावरण सक्रिय असणार आहे. ढगाळलेली परिस्थिती आणि त्याच्यामधनं होणारा जो काही पाऊस असेल तो 2:30 किंवा दुपारच्या मध्यंतरीच हा पाऊस व्हायला सुरुवात करेल, कारण की रात्रभर वातावरण काही ठिकाणी आहे खराब, पण बऱ्याच ठिकाणी ते खराब नाही आहे. त्यामुळे ते लवकरच सकाळच्या पारीच थोडेफार शितोडे पडायला सुरुवात होईल, काही ठिकाणी फटकारा वगैरे पाहायला मिळेल, पण ही सर्व दूरची व्याप्ती नाही आहे. त्यामुळे कामं बंद ठेवाल तर ते चूक करू नका, कामं चालूच राहू द्या. पण उद्याच्या दिवस जोर थोडा आहेच, पण सर्वदूर आणि सर्व सगळीकडेच पडेल असं यामध्ये काही नाही. कम्प्लिटली आपल्याला 5 पासूनच पुढेच वातावरणामधनं सुटका झाल्यानंतर पेरण्या वगैरे करायच्या, त्याबद्दलही बोलतोय. पण हे जे काही आता 2 दिवस बाकी आहेत, 4 तारीख नोव्हेंबरची आणि 5 तारीख, यामध्ये काय होणार आहे हेच तुम्हाला मी आतापर्यंत सांगत आलेलं आहे. पुन्हा एकदा आपण त्यावरती स्पष्ट बोलूयात. उद्याच्या 4 तारखेवरती उद्या खानदेशमध्ये जळगाव, नाशिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, नागपूर, वर्धा, हिंगोली, नांदेड पट्ट्यातही आणि सोलापूर, बीड, लातूर, जालना, त्यानंतर कडाष्टीकडील साईड, अहिल्यानगर परिसर, सांगली, सोलापूर परिसरामध्ये वातावरण हे सक्रिय असणार आहे आणि पाऊस होणार देखील आहे. पण परिस्थिती सर्व दूरची नाही आहे. भाग बदलत जसं आपण म्हणतो ना, वळीवाचा ढग आलेन पडला, अशी ह्या 4 तारखेची आहे. त्यामुळे जास्तही घाबरले जाऊ नका. आता मेन तारीख किती आहे? 5 तारीख. ह्या 5 तारखेला पाऊस निष्क्रिय व्हायला सुरुवात होणार आहे दुपारनंतर किंवा 4-5 वाजता 5 तारखेला, म्हणजे उद्याचाच दिवस त्यांना आडवा आहे. तसंही तिथे उद्या सगळीकडे पडणार नाही आहे. इकडे खानदेशालाही पडणार नाही आहे, विदर्भालाही जास्त काही पडणार नाही आहे, कारण की 1-2 ठिकाणची ती टक्केवारी आता आज 10% ते 20% कमी झाली. बऱ्याच ठिकाणी वातावरण मोकळं आहे, पण काही ठिकाणी तो चालू देखील आहे. म्हणून त्यामुळे एका टप्प्याने 5 तारीख ती पूर्णपणे निष्क्रिय होऊन जातोय. त्यामध्ये खानदेश सर्व जिल्हे आणि सगळे तालुक्यासह सगळे गावं 5 तारखेपासून 5च्या दुपारनंतर इथली वातावरणाची निष्क्रियता पूर्णपणे चांगल्या पद्धतीने मोकळी होते. त्यामध्ये विदर्भाचाही समावेश आहे. विदर्भातला एकंदरीत सर्व जिल्हे, नागपूर म्हणाल, वर्धा म्हणाल, चंद्रपूर म्हणाल, गोंदिया म्हणाल, या बुधवारच्या तारखेला म्हणजे 5 नोव्हेंबरला खानदेश आणि विदर्भाची सुटका होते. मी मराठवाड्याबद्दल आणि दक्षिण महाराष्ट्राबद्दल बोलतोय, काळजी करू नका. तर यामध्ये 5 तारखेला छत्रपती संभाजीनगर देखील सर्व तालुक्यातून पावसाची माघार, निष्क्रियता पाहायला मिळते. त्यामध्ये हिंगोलीची सुद्धा गुड न्यूज आहे. संध्याकाळपर्यंत होणार, तसंही 4ला रात्री काय एवढं नाही आणि 5लाही दिवसा काहीच नाही आहे, पण वातावरणाची जी निष्क्रियता असते, जसं सक्रिय होणं आणि निष्क्रिय होणं, यातून ह्या पूर्ण विभागाची मोकळीकता मिळते. मग आपण थोडा दक्षिणेकडील महाराष्ट्र अडकून का सांगितला आहे, धरला काहून तो मागं असं पटकन का सांगत नाही, तर ह्या सोलापूरच्या आणि सांगलीच्या भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा 10-12 गावांना पाऊस होण्याची शक्यता आहे याच 5 तारखेला. त्यामुळे अन्यथा 6 तारखेपर्यंत संबंध महाराष्ट्रातला पाऊस निघून जातोय. थोडासा कोल्हापूरच्या भागामध्ये त्याची काय तिथे जीव लागलाय काय माहीत, पण तिथून निघत नाही आहे, पण एवढं तिथेही नाही आहे. त्यामुळे काळजी करू नका. एकंदरीत 34 जिल्ह्यांमधनं पावसाची माघार 6 तारखेला आहे. 12 ते 15 जिल्ह्यांची पावसाची माघार 5च तारखेला दुपारून आहे. ठीक आहे. खरं तर पॉईंट व्ह्यूच्या नजरेने जर बघितलं तर उद्याचीच तारीख पावसाची तुरळक ठिकाणी का होईना दिसते, नाही तर बाकीच्या ठिकाणी उद्यासुद्धा बऱ्यापैकी पाऊस नाही आहे. मग उद्याचं वातावरण खराब का सांगतोय, कारण की आपलं काय आहे, ठीक आहे, पाऊस गेला की लगेच पसारा बाहेर काढला, सोयाबीन वळवा, कोणी कापूस वळवा,
असं करू नका. ढगांची संख्या उद्या मराठवाड्यातही आहे, नागपूरसारख्या ठिकाणी आहे, कुठेतरी 10-5 गावांना तो पाऊस होईल, बाकी ठिकाणी ते बनेल आणि काय म्हणते त्याला वितळूनही जाईल. एवढं काय त्यात धाक नाही आहे. पण सरळ सरळ 5 पर्यंत माझ्या हिशोबाने तरी पेरणीचा निर्णय नका घेऊ आणि 5च्या पुढे तुम्ही बिंदास खानदेश विदर्भ घेऊ शकता. 6च्या पुढे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र घेऊ शकता आणि एक्झॅक्टली हे 5ला आणि 6ला निष्क्रिय झाल्याबरोबरच 6च्या संध्याकाळीच आणि चांगली थंडी 7च्या संध्याकाळी लगेच आगमन करणार आहे आणि 6-7 पासून जवळपास विषय येतोय ना की पूर्णपणे महाराष्ट्रात थंडी येते. गणेश भोसले सर, काळजी करू नका, हे माझं ऑफिशियल पेज आहे. तुम्हाला मी वारंवार सांगतोय की ज्यांचे दुसऱ्यांचे पेज असतात ना, चॅनल असतात, त्यांचं नाव वेगळं असतं. तोडकर हवामान अंदाज हे 3च शब्द आहेत, ऑफिशियल आहे. लाल फेट्याचा फोटो दिसला की तिथे तुम्ही फॉलो करायचं आहे. ठीक आहे. प्रत्येक प्रोफाईलला इन्स्टा असेल वगैरे तुम्ही सगळ्या गोष्टी बघू नका, कारण की लोक काय करायला की आमचे जुने पण व्हिडिओ घ्यायला लागले आणि तिथे ती जगमारी करायला लागले. त्यामुळे नाव आमचं पण बदनाम होतं आणि तुमचं पण खराब होतं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे. फक्त आपल्याला आता उद्याच्या दिवसच वातावरण खराब राहील खानदेशकरांना आणि 5 तारखेपासून त्यांचंही मोकळं जाईल. थोडंफार दक्षिण महाराष्ट्रात 5 तारखेपर्यंत जाईल, 6 तारखेला हे बी मोकळून जाईल. एकंदरीत टेन्शन फ्री महाराष्ट्र अवघ्या 48 तासामध्येच होते. मग तिथून पुढे तुम्ही पेरणीला लागू शकता. थंडी एक विचारू नका, थंडी कोणा सगळ्या महाराष्ट्राला थंडी 6 आणि 7ला कव्हर करणार आहे. एक दिवस लवकर उघडत असलेला खानदेश म्हणजे उद्याच्या दिवसात थोडंफार काही ते 10-5 गावांना टेन्शन आहे आणि आता सर्व दूर नाही, त्यामुळे त्यांचे देखील थंडीचं प्रमाण लगेच एका दिवसाआड वाढणार आहे. एकंदरीत महाराष्ट्रातल्या गव्हाच्या पेरण्या जसं जसं वापसा होईल, कारण की पाऊस खूप झाला आहे, बऱ्याच ठिकाणी वापसा पण नाही आहे, तर जसं जसं वापसा येईल तसं करू शकता. आता थंडी निरंतर 20-22 दिवस तिला मला वाटतं अडथळा येऊ शकणार नाही, पण 21ला थोडंसं ढगाळ वातावरण होतं, 21ला आणि 25ला ते सुद्धा जास्त काही बाधक नाही. एकदा थंडी चांगली बळकटली तर कितीही आभाळ होऊ दे, त्याला त्रास होत नाही. आणि या पावसानंतर पाऊस बनण्याचं कारणही तसंच आहे की वातावरणातलं जे काही दुपारचं टेम्परेचर आहे ते कमी होणार आहे याच 5-6 तारखेला. उत्तरेकडनं थंड वातावरण, थंड वारे हे सगळे दक्षिणेकडे येत असल्यामुळे ते टेन्शन देखील कमी होत आहे. आणि कांदा रोपं असतील, इतर कुठलेही कामं असतील पश्चिम महाराष्ट्र वगैरे, तर यांना तारीखसुद्धा 7ची आहे, तुम्ही टाकू शकता 7 तारखेपासून पुढे. जसं जसं वापस होईल तसं तसं काही अडचण नाही आहे. आणि आज तर मात्र बऱ्याच ठिकाणी जसं की आपण पाहिले बीडमध्ये, जालन्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये ठिकठिकाणी देखील पाऊस चालू आहे, पडला देखील आहे. तर तो भाग वेगळा आहे, त्याच्या प्रवृत्ती आपण सांगितले की 4-5 पर्यंत ही भीती आहेच, पण तिथून पुढे तुम्हाला ती भीती नाही. व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं. काही प्रश्न असतील ते आपण तुमचे घेऊयात, कमेंटमध्ये करू शकता. कमेंट्स, तुमच्या कमेंट घ्यायला चांगलं आवडेल. यवतमाळ बघा, तुमच्या तालुक्यात 1-2 गावाला होईल दिनेश बाकाळ सर, तुमच्या भागात ती परिस्थिती दिसते, पण काळजी काही करू नका. आता आजच्या दिवस त्रास सहन करा, उद्याच्या सुद्धा तुमच्या भागात फटकारे आहेच. आज बीडमध्ये रात्री बेरात्री थोडे पडतील, बीड जिल्ह्यामध्ये, परभणीमध्ये, नांदेडमध्ये काही ठिकाणी ते होणार पण नाही आहेत आणि जास्त पण नाही आहेत. मात्र सोलापूर, अक्कलकोटमध्ये राहणार आहे. इकडे बुलढाण्यामध्येही पडतील काही ठिकाणी, मेहकर असेल, उत्तरेकडील भागांना वगैरे. ठीक आहे. परतूरमध्ये देखील हलक्या वगैरे धारा पडतील आज. घनसावंगीमध्ये तुरळक ठिकाणी रात्रीच्या वेळेला गरमी जिथे जाणून तिथे ती पडतीलच. बदनापूरला दररोज पाऊस येतोय आणि आजीनाथ साळवे सर, हो तुमचा विषय चांगला आहे. आता झालं आहे, आता माझं पण आता रोज लाईव्ह घ्यायचं काही टेन्शन संपलं. मी तुम्हाला कमीत कमी उद्या 24 तासात तरी रिपोर्ट देईल. उद्याच्या लाईव्ह नक्की बघा गारपिटी संदर्भाचा, काळजी करू नका. आणि हवामान माहिती काढणं किंवा रिपोर्ट काढणं एवढंही सोपं नाही. आपण जसं काही एखादं भोतातला कापूस काढल्यासारखं सरळ इतकं सोपं नाही. त्यामुळे थोडा विचार करावा लागतो आणि एकदा दिलेला शब्द तो मागे केव्हा घ्यायला जमत नाही. हो, डिसेंबरला पण राहील. आता ठीक आहे, उद्याची रात्री आपण जो काही लाईव्ह घेऊ ना त्याच्यामध्ये सगळं बघा. संभाजी सपाटेश्वर शेततळे 4 तारखेला भरून घ्या. आता पूर्ण 4 तारखेला संध्याकाळी 5ला घेतलं तरी चालतंय. उद्या दिवस नका भरू, 1-2 ढगा आहेच आपल्या घनसावंगीमध्ये उद्याच्याला. बाय चान्स बाजूला गेले तरी चालतील, पण आहे.